पंकजांना शह देण्यासाठी मुंडेंचा बचाव, मुंडेंना वाचवण्यासाठीच धशांच्या भेटीची खेळी, सुरेश धसांचा गेम, पंकजा मुंडेंवर नेम. देशभरात गाजत असलेल्या सरपंच देशमुखांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंना जेरी सांडणारे भाजप आमदार सुरेश धस यांनाच हाताशी धरून भाजपनं नवी खेळी खेळली. धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून हटवलं तर बीडमधून त्यांचं खच्चीकरण होईल आणि पंकजा मुंडेंचा रस्ता मोकळा होईल. त्यामुळे भाजपच धनंजय मुंडेंच्या बचावासाठी सरसावली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आणि यासाठीच दुसरं तिसरं कुणी नव्हे तर स्वतः प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनीच मध्यस्थी करत धस आणि मुंडेंची भेट घडून आणली. विशेष म्हणजे भेट झाल्यानंतर 2 दिवस उलटल्यानंतर स्वतः बावनकुळेंनीच या भेटीची बातमी फोडली. तर धस यांनी ही भेट षडयंत्र असल्याचा आरोप केला. मात्र मुख्यमंत्री फडणवीसांनी या भेटीचं समर्थन करत मंत्र्याला आमदार भेटण्यात काही गैर नसल्याचं सांगितलं. मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो. या 2 गोष्टी एकत्र झाल्या. काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टी व्हीला आलं. माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय. धनंजय मुंडे हे देखील राज्याचे मंत्री आहेत. एखादा आमदार एखाद्या मंत्र्याला भेटला तर त्यांनी कुठलाही फरक पडत नाही. या ठिकाणी सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे हा हेतू घेऊन ते काम करतायत. आता काही लोकांना ते पुढाकार का घेत आहेत यामुळे पोटात दुखतंय, त्यामुळे ते टीका करतात. स्वतः प्रदेशाध्यक्षांनी ही भेट घडून आणली असेल आणि तरीही धसांनी याला षडयंत्र म्हणणं म्हणजे त्यांना विश्वासात न घेताच हे केले की काय अशा संशयाला वाव आहे. कारण या भेटीमुळे धसांचा गेम झाला असला तरी नेम हा पंकजा मुंडेंवर असल्याची चर्चा राजकीय विश्वात आहे. मुळात मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवार गटाच्या यादीत धनंजय मुंडे यांना स्थान नव्हतं, तर यादीत छगन भुजबळ यांचं नाव होतं. मात्र अचानक भाजप आणि अजित पवारांच्या गटात घडामोडी घडल्या. भाजपच्या बड्या नेत्यानं अजित पवारांना फोन करून मुंडेंची मंत्रिमंडळात वर्णी लावली आणि त्यानंतर भुजबळ यांचा पत्ता कापला गेला. हा सारा खटाटोप केवळ पंकजा मुंडेंचं बीडमध्ये वर्चस्व वाढू न देण्यासाठी सुरू होता अशी माहिती सूत्रांनी दिली. आणि आता मुंडेंवर देशमुख प्रकरणासह कृषी खात्यातल्या घोटाळ्याचेही आरोप झालेत. मात्र तरीही अजित पवारांनी मुंडेंना कोर कमिटीत घेऊन त्यांना प्रमोशन दिले. तर दुसरीकडे भाजपनं थेट मुंडेंवर आरोप करणाऱ्या धस यांनाच हाताशी धरून वेगळीच खेळी खेळली आहे. धनंजय मुंडेंना सेव्ह करून पंकजा मुंडेंना पुन्हा शह देण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.